हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन. मायसेल्फ प्रियंका आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या आपल्या सेशनमध्ये. आजचा जो आपला सेशन आहे यामध्ये आपण महाराष्ट्र सेट इतिहास या विषयातील अत्यंत महत्त्वपूर्ण टॉपिक जे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने अत्यंत महत्त्वपूर्ण असतात याविषयी आपण डिस्कस करणार आहे. यापूर्वीचं जर आपण सेशन बघितलेला असेल तर त्यामध्ये आपण संपूर्ण जो सिलेबस आहे, पाठ्यक्रम जो आहे महाराष्ट्र सेट इतिहास या विषयासाठी संपूर्ण सिलेबस आपण डिस्कस केलेला आहे. ओके, टोटल 10 युनिट्स आहे आणि या 10 युनिट्स मधून अतिशय महत्त्वपूर्ण टॉपिक्स कोणते आहे आणि हे टॉपिक केल्यानंतर आपल्याला कशा प्रकारे सेट एग्जाम पास करता येईल याविषयी आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत. आणि आपण सगळ्यांना नक्कीच आयडिया असेल की यापूर्वी सुद्धा मी अतिशय महत्त्वपूर्ण असे टॉपिक्स डिस्कस केलेले होते आणि त्यातून आपल्याला हमखास प्रश्न येताना दिसून आलेले आहेत. ओके, यासोबतच महाराष्ट्र सेट इतिहास या विषयासाठी कंप्लीट क्रॅश कोर्स आहे. बघा, अवघ्या काही दिवसामध्ये महाराष्ट्र सेटचा आपल्याला रिझल्ट दिसून येईल है ना. तर जे विद्यार्थी कमी स्कोर करणार यामध्ये अशा विद्यार्थ्यांना बिलकुल आपल्याला डाऊन फील करायचं नाही आहे. त्यांनी लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा, कारण या कोर्सवर आम्ही तुम्हाला 20% डिस्काउंट देत आहोत. आणि यासोबतच बघा, लाईव्ह लेक्चर्स तुम्हाला महाराष्ट्र सेट हिस्ट्रीसाठी मिळेल. संपूर्ण अभ्यासक्रम जे आहे व्हिडिओ लेक्चर थ्रू कव्हर करण्यात येईल. संपूर्ण अभ्यासक्रमावर अपडेटेड स्वरूपाचे नोट्स आहे. यासोबतच PYQ प्रॅक्टिस करायला आपल्याला मिळेल. MCQची प्रॅक्टिस होणार आणि वीकली सुद्धा टेस्ट असेल. या व्यतिरिक्त तुम्हाला गायडन्स सुद्धा मिळणार आणि या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेपर 1 फ्री ऑफ कॉस्ट असणार. महाराष्ट्र सेट इतिहास या विषयाची बॅच जी आहे 1 जुलैपासून स्टार्ट होत आहे. या नवीन बॅचला जॉईन करण्यासाठी या ऑफिशियल नंबरवर आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा आहे. आणि हे जे आपलं कोर्स आहे याची फीज मात्र 10,000 आहे, पण त्यावर आपल्याला 20% डिस्काउंट करून मात्र 8,000 मध्ये आपल्याला पेपर 1 आणि पेपर 2 असा कंप्लीट हा जो कोर्स असेल ते आपल्याला दिसून येईल. आता आपण बघूया की कशा प्रकारे महाराष्ट्र सेट एग्जाम मध्ये प्रश्न विचारले जातात आणि वारंवार या टॉपिक्स मधून तुम्हाला प्रश्न येताना दिसून येईल. सर्वप्रथम टॉपिक आहे पुरातात्विक स्त्रोत. ठीक आहे, तर यावर्षीचा पॅटर्नचा जर आपण विचार केला तर यावर्षी आपल्याला दिसून येते की पुरातात्विक जे विभाग आहे याचे संचालक कोण होते, अशा प्रकारचा प्रश्न जो आहे आपल्याला एग्जाम मध्ये विचारण्यात आलेला होता. ठीक आहे, बघा, एक गोष्ट महत्त्वपूर्ण आहे, स्त्रोत म्हणजे आपले सोर्सेस जे आहे ते कोणतेही असो, एन्शियंटचे असो किंवा मग आपण म्हणू शकतो की मिडिवलचे असो किंवा आधुनिक असो. ओके, खूप जास्त महत्त्वपूर्ण असणार आपल्यासाठी सोर्सेस. ठीक आहे, म्हणून सोर्सेसचा अभ्यास आपल्याला खूप व्यवस्थितरित्या करायचा आहे. त्यामध्ये आपण पुरातात्विक स्त्रोत बघूया, साहित्यिक स्त्रोतांचा अभ्यास करूया. बघा, साहित्यिक स्त्रोतांमध्ये एन्शियंट इंडियामध्ये यावेळेस आपण बघितलं की जोड्या लावा अशा स्वरूपात प्रश्न आलेला होता आहे ना. तर हा सुद्धा खूप महत्त्वपूर्ण असेल. विदेशी विवरणावर सुद्धा प्रश्न आलेला आहे ना. तर ज्यामध्ये चीनी, युनानी या सगळ्यांचा अभ्यास आपण करणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं, यावर्षी जरी नवपाषाण किंवा ताम्रपाषाण युगावर प्रश्न विचारले गेले नसले तरी हा जो टॉपिक आहे 100% असा गॅरंटेड टॉपिक आहे, ज्यातून आपल्याला प्रश्न महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मध्ये येताना दिसून येतं. सिंधू घाटी सभ्यतेवर 2 ते 3 प्रश्न तर हमखास यावर्षी सुद्धा विचारलेले आहेत. तर हा खूप इम्पॉर्टंट असं टॉपिक आहे. आणि यावर्षी आपण बघितलं की सिंधू सभ्यतेचं जलाशय कुठे मिळालेला आहे अशा स्वरूपाचा प्रश्न होता. वैदिक आणि उत्तर वैदिक काळ मस्ट बी इम्पॉर्टंट. यावेळेस सुद्धा हा टॉपिक जो आहे तो रिपीट झालेला आहे आणि यातून प्रश्न आपल्याला विचारताना दिसून येतं. महाजन पदांचा अभ्यास आपल्याला करावा लागेल, कारण यातून जोड्या लावासाठी प्रश्न आपल्याला दिसून येते. दक्षिण भारतातील महापाषाण काळ, यापूर्वीचा जर तुम्ही क्वेश्चन पेपरचा अभ्यास केलेला असेल तर तुमच्या लक्षात येईल की सरळ प्रश्न महापाषाण काळावरच आपल्याला दिसून येतं की यापैकी कोणता महापाषाण काळ आहे किंवा यापैकी कोणता महापाषाण काळ नाही म्हणून, आहे ना. त्यामुळे हा सुद्धा खूप महत्त्वपूर्ण असा आपण म्हणू शकतो की हा टॉपिक आहे म्हणून. तर हे युनिट क्रमांक 1 मधील मस्ट बी इम्पॉर्टंट. कोणीही विद्यार्थी या टॉपिक जे आहे याला स्किप करू नये, कारण हे जे टॉपिक आहे खूप एक्झामिनेशनसाठी खूप महत्त्वपूर्ण असे टॉपिक आहे. ओके, तर
तर बघा युनिट 1चं जर आपण विचार केलं तर युनिट 1 मध्ये आपल्या सगळ्यांचं लक्षात आलेलं असेल की कशा प्रकारचे प्रश्न जे आहे प्राचीन भारतावर विचारले जातात आणि सगळ्यात महत्त्वाचं प्राचीन भारतावर टोटल 3 युनिट्स आहे है ना, टोटल 3 युनिट्स आहे आणि या तीनही युनिट्समधून पहिली युनिट मी तुम्हाला सांगित आहे, यासोबतच इंडो रोमन व्यापार आहे, 16 संस्कार, मेगस्तनीज आहे, बंदरगाह यावर तर खूप प्रश्न यावेळेस विचारलेले आहे, गुप्त संवंत आहे, गुप्तकालीन शिक्के याला आपल्याला करायचं आहे, ॲज वेल ॲज प्रशासन सुद्धा आपण अभ्यासूया, सातवाहन काल, पल्लव तर यावेळेस सुद्धा विचारलेला आहे. ओके, वाकाटकांचं मंदिर स्थापत्य कला, अजिंठा लेणी आहे, चोलकालीन मंदिर स्थापत्य कला आणि परमान स्थापत्य कला. ओके, हे महत्त्वपूर्ण टॉपिक युनिट 1 चे आहे, याला कोणीही स्किप करू नये. युनिट 2 चा जर आपण विचार केलं, सिकंदरचं आक्रमण आहे, मौर्य साम्राज्यावर यावर्षी सुद्धा आपल्याला प्रश्न दिसून येते. तुम्ही जर बघितलं असेल सलेखना व्रत जे असतं ना, तो याच टॉपिक मधून आलेला प्रश्न होता. सातवाहनांविषयी आपल्याला प्रश्न आहे, कुशाणांची नाणी, बरोबर, कुशाणांची नाणी कशा प्रकारची होती असा प्रश्न आपल्याला यावेळेस दिसून आलेला आहे. ओके, संगम लिटरेचर यातील जे टर्म्स आहे ना, शब्दावली जी आहे ना, ते आपल्याला यावेळेस विचारलेली आहे, ज्याला आपण सगळ्या असं मराठीमध्ये संबोधित असतो. यासोबतच गांधार, मथुरा आणि अमरावती शैली याचा अभ्यास आपल्याला व्यवस्थितरित्या करायचा आहे. गुप्तकालीन मंदिर स्थापत्य कला आणि गुप्तकालीन प्रशासन, विशेषतः आपण कशाचा अभ्यास करूया, महसूल व्यवस्था, कारण वारंवार महसूल व्यवस्थेवर जे आहे ते आपल्याला प्रश्न येताना दिसून येते. यानंतर वाकाटक आणि हर्षकालीन प्रशासन हे युनिट 2 मधील अत्यंत महत्त्वपूर्ण अशा स्वरूपाचे टॉपिक आहे. युनिट 3 चा जर आपण विचार केलं, पश्चिमी चालुक्य वंश आहे. ओके, यासोबतच आपल्याला कल्याणीचे चालुक्य करायचं आहे, कारण यावेळेस आपल्याला कल्याणीचे चालुक्य वंशावर प्रश्न आलेला आहे. राष्ट्रकूटांचा आणि चोलांचं काय संबंध होतं हा सुद्धा प्रश्न आपल्याला दिसून येईल. चोल सभा काय आहे हा सुद्धा प्रश्न आपल्याला यावेळेस येताना दिसून आलेला आहे. बंगालचे पाल आणि गुर्जर प्रतिहार, बघा हे छोटे छोटे टॉपिक आहे पण इम्पॉर्टंट आहे आपल्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने. यासोबतच आपण युनिट 4 चा जर अभ्यास केला तर इथून आपलं मध्यकालीन इतिहास सुरू होतं, पण यापूर्वी आपण यावेळेस पूर्व मध्यकाल सुद्धा आपण अभ्यास करूया, जेणेकरून येणाऱ्या एक्झाम मध्ये आपण चांगला स्कोर करू शकतो. आता बघा, मध्यकालीन इतिहासाची साधने ज्यामध्ये विदेशी विवरण मस्ट बी इम्पॉर्टंट असेल. ठीक आहे, कारण विदेशी विवरणामध्ये बघा मार्को पोलो विषयी खूपदा विचारलेला आहे, किंवा मग आपण म्हणू शकतो की विजयनगरमध्ये आलेले निकोलो दी कोंटी जे आहे यांविषयी, किंवा सर थॉमस रो, ओके, राल्फ फिच आहे यांच्याविषयी सुद्धा बहुधा आपल्याला क्वेश्चन येताना दिसून येतं. त्यामुळे विदेशी विवरण जे आहे त्याला आपल्याला अभ्यास करायचा आहे. सुलतानशाही मस्ट बी इम्पॉर्टंट, 100% यातून प्रश्न आपल्याला दिसून येतो है ना. यापूर्वीचा जरी आपण क्वेश्चन पेपरचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की यापूर्वी सुद्धा यावर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे ना, ज्यामध्ये आपण मोहम्मद गोरी पासून सुरुवात करूया, त्यानंतर तुर्क, खिलजी वंश, गुलाम वंश असो, सय्यद असो, लोधी असो, आणि सगळ्यात महत्त्वाचा आहे तुघलक वंश, तुर्क नाही तुघलक वंश आणि खिलजी वंश, याला कोणीही स्किप करू नये. आणि सगळ्यात महत्त्वाचं अल्लाउद्दीन खिलजी आणि त्यांची जी मोहीम आहे ते आपल्यासाठी खूप महत्त्वाची असेल. यावेळेस जर आपण लक्षपूर्वक क्वेश्चन पेपर बघितलेला असेल तर 2 प्रश्न तर त्यांचे जे आपले काय म्हणू शकतो आपण त्याला, जे विजय आहे मोहीम आहे खिलजी, अल्लाउद्दीन खिलजी यांची, याविषयी 2 प्रश्न आपल्याला दिसून आलेले आहे. आता बघा, मुघल साम्राज्याची पायाभरणी कशा प्रकारे होते, ज्यामध्ये आपण बाबर पासून सुरू करूया, हुमायूनचा अभ्यास करूया, सूरवंशाचा अभ्यास करूया है ना, कारण हुमायूं आणि सूरवंश ॲज वेल ॲज पॅरलल आहे ना, त्यामुळे याचा अभ्यास केल्यानंतर आपण अकबर आणि अकबर विषयी 100% आपल्याला प्रश्न दरवर्षीप्रमाणे नेक्स्ट जे एक्झाम होणार आहे त्यामध्ये सुद्धा दिसून येईल. आणि औरंगजेब, यावेळेस आपण एक गोष्ट जर नोटीस केली असेल तर उत्तरवर्ती मुघल शासक आणि यांचं राज्याभिषेक कुठे झालेला आहे अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला नक्कीच एक्झामिनेशन मध्ये दिसून आलेला असेल है ना. तर हा सुद्धा पॉइंट आपण स्किप करू नये. ओके,
विजयनगरचे कृष्णदेवराय मस्ट बी इम्पॉर्टंट, यावेळेस सुद्धा त्यांच्यावर कृष्णदेवराय यांच्याविषयी आपल्याला दिसून आलेला आहे. आणि बघा लक्षात द्या की तैमूर वंश जे आहे ना, तैमूर वंश याविषयी सुद्धा आपल्याला प्रश्न यावेळेस आलेला आहे, त्यामुळे हा सुद्धा टॉपिक आपण अभ्यास करणार आहोत है ना. तर हे टॉपिक आपण बिलकुलच स्किप करू नये. मराठाचा उद्भव, शिवाजी महाराजांद्वारे स्वराज्य स्थापन करण्यात आले आणि पेशव्यांच्या अधीन, यावेळेस पेशव्यामध्ये बाजीराव सेकंड यांच्यावर आपल्याला प्रश्न आलेला दिसून येतं. त्यामुळे पहा एन्शंट हिस्ट्रीची युनिट फर्स्ट है ना, ॲज वेल ॲज 2 पण आपण म्हणू शकतो है ना, आणि 3 पण प्रश्न येतातच. हे 3 युनिट मस्ट बी इम्पॉर्टंट. आणि जे टॉपिक मी सांगितले आहे ते तर फारच महत्त्वपूर्ण आहे. या व्यतिरिक्त युनिट 4 मधून हे जे टॉपिक आहे ज्यामध्ये साधने येतात, दिल्ली सुलतानशाही येते किंवा मुघल साम्राज्य जे पूर्ण आहे त्यामध्ये आपण उत्तरवर्ती मुघल शासकांचा अभ्यास करूया, छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आपण अभ्यास करूया आणि त्यानंतर पेशव्यांचा अभ्यास आपण युनिट क्रमांक 4 यामध्ये अभ्यासणार आहोत. आता युनिट 5 का महत्त्वाची असेल, कारण यामध्ये प्रशासन आहे आणि प्रशासनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं टर्म्स दिलेली आहे जे आपल्याला बहुधा कळत नाही. त्यामुळे युनिट क्रमांक 5 याच्या विषयी तुम्ही काळजी करू नका, निश्चिंत राहा. याविषयी मी तुम्हाला अत्यंत सोप्या भाषेमध्ये जे आहे नोट्स पण प्रोव्हाइड करेल आणि जे प्रश्न आलेले आहे त्याविषयी सुद्धा आपण डिस्कस करूया. ओके, तर युनिट 5 खूप महत्त्वाची असेल, कारण प्रशासन आहे ना, ते मग एन्शंटचं प्रशासन असो किंवा मिडिवलचं प्रशासन असो, प्रश्न हमखास येथून येणार. आणि विशेषतः एन्शंटमध्ये आपण महसूल विषयी बघतो आणि मिडिवलमध्ये फॉर एक्झाम्पल जसं अमीर बक्षी काय असतं ना, अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला दिसून येतं. चला, तर लक्षात आलेलं आहे की प्रशासन आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर प्रशासन कोणाचा आपण अभ्यास करूया, तर सुलतानशाहीमधील जे केंद्रीय प्रशासन आहे, प्रांतीय प्रशासन आहे, ॲज वेल ॲज आपण बघूया की स्थानीय प्रशासन कशा प्रकारचं होतं. मस्ट बी इम्पॉर्टंट हा टॉपिक आहे. शेरशाह सूरी यांचे प्रशासन यापूर्वी बहुधा प्रश्न आपल्याला यातून दिसून येईल. मुघल प्रशासन ज्यामध्ये केंद्रीय मुघल प्रशासन खूप महत्त्वाचं आहे, यावेळेस बहुधा प्रश्न आपल्याला या प्रशासनावर दिसून आलेले आहे. आणि दक्षिणेमधील जे विजयनगर आहे यावेळेस आपण बघितलं की बहामणी साम्राज्यावर प्रश्न होतं की बहामणी राज्य ज्या प्रांतामध्ये विभाजित झालेला होता त्याला काय म्हणतात आहे ना. अत्यंत सोप्या स्वरूपाचा प्रश्न आपल्याला दिसून आलेला आहे. युनिट 6 ओके, युनिट क्रमांक 6 जर आपण विचार केला तर युनिट 6 मध्ये सुफी सिलसिले स्किप करू नये, कारण बघा सुफीवादावर यापूर्वी आपल्याला प्रश्न येताना दिसून आलेले आहे आणि सुफीवाद जे आहे ते एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने खूप महत्त्वपूर्ण असा टॉपिक आहे. यापूर्वीचं जर तुम्ही क्वेश्चन पेपर अभ्यासलं ना, तुमच्या ह्या गोष्ट नक्कीच लक्षात येईल. भक्ती आंदोलनांमध्ये शैववाद आणि वैष्णववाद या दोनही टॉपिकवर यावेळेस आपल्याला प्रश्न येताना दिसून येतं, त्यामुळे हा टॉपिक आपण नक्की अभ्यास करूया. इंडो इस्लामी वास्तुकला यावरही प्रश्न आपल्याला दिसून आलेला आहे आणि मुघल वास्तुकला याविषयी सुद्धा प्रश्न यापूर्वी आपल्याला दिसून येतं. आता यानंतर बघा इथून आपलं आधुनिक भारत सुरू होणार. ठीक आहे, तर आधुनिक भारतामध्ये आपल्याला जितके पण वॉर्स झालेले आहे म्हणजे युद्ध है ना, मग ते अँग्लो मराठा असो, अँग्लो सिख असो है ना, हे सगळे वॉर्स जे आहे खूप महत्त्वपूर्ण आहे, हे आपल्याला करावंच लागेल. ज्यामध्ये मैसूरची जी 4 वॉर झाले, अँग्लो मैसूर वॉर ज्याला आपण म्हणतो ते आपण अभ्यासूया. ठीक आहे, तिसरे यामध्ये आपण इंग्रज आणि मराठा युद्ध यांचा अभ्यास करूया. हैदराबादच्या निजामांचा अभ्यास करणार आहे है ना. बक्सरची लढाई किंवा मग 1784चा पिक्ट इंडिया ॲक्ट असो की रेग्युलेटिंग ॲक्ट असो आणि चार्टर, हे तर मस्ट बी इम्पॉर्टंट असे टॉपिक असणार. ठीक आहे, यानंतर बंगाल कानपूर खटला आहे, अलीपूर खटला आहे, काकोरी आहे. आधुनिक काळामध्ये जे आपण चरित्र आणि बुक्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं स्टेटमेंट आज म्हणजे खूप आपल्याला दिसून येते सेट एक्झाममध्ये स्टेटमेंट विचारताना आहे ना, तर आपण स्टेटमेंटचा अभ्यास करूया जेणेकरून याविषयी आपल्याला कोणतेही डाऊट्स असणार नाही है ना. आर्य समाज, भारतीय सामाजिक परिषद किंवा ऑपरेशन विजय असो, ब्लॅक डेट असो, शीतयुद्ध असो यांचा अभ्यास करूया. पोर्तुगीज व्हॉइसरायांचा अभ्यास आपण करणार, कारण यातून प्रश्न आपल्याला येताना दिसून येते. डच आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं डेनिश. बघा
वाटत नव्हतं डेनिशवर प्रश्न विचारणार, पण यावेळेस डेनिशवर प्रश्न आपल्याला एक्झाममध्ये आलेला दिसून येतो आहे ना. राजा राममोहन रॉय यांच्याविषयी सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. 1857चे उठाव, त्याची कारणे काय आहे, फक्त तितकंच आपल्याला अभ्यास करायचं नाही, तर 1857च्या उठावावर काय काय विधाने आहे, कोणती बुक आहे, याचा सुद्धा अभ्यास आपण करणार आहोत. पुन्हा सार्वजनिक सभेविषयी सर सय्यद अहमद खान असो, महात्मा गांधीजींविषयी आपण अभ्यास करूया, कुक्का आंदोलन बघूया, असहकार चळवळ, हे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आधुनिक भारताचे जे टॉपिक्स आहे त्यामध्ये हे जे टॉपिक्स असणार आहे सगळ्यात महत्त्वपूर्ण आहे ना. म्हणून या गोष्टी तुम्ही स्किप करू नका. द्विदल शासन म्हणजे द्वैध शासन काय होतं, कशा प्रकारचं होतं आहे ना, का बरं लागू करण्यात आले, हे सगळे कारणे आपण आधुनिक भारताचा इतिहास यामध्ये करणार आहोत. भारतीय संचारपत्र, कापड कारखाने, दिनकाठिया पद्धत काय होती, विद्यापीठ कायदा काय होता, वेद समाज काय आहे, राज्य पुनर्रचना आयोग किंवा भारत सेवक, अखिल भारतीय महिला परिषद यावर सुद्धा प्रश्न दिसतं. क्रिप्स मिशन असो, गांधी इर्विन करार असो, सायमन कमिशन असो, बहुधा याला तर आपल्याला अरेंज करण्यासाठीच विचारतात है ना. यावर्षी जरी यावर प्रश्न नसला अरेंज करण्यासाठी हे, पण आपण बघतो की आधुनिक भारताचा इतिहास जो आहे त्यामध्ये आपल्याला क्रोनॉलॉजी विचारली जातं आहे ना. त्यामुळे आधुनिक भारताचा अभ्यास आपण 1885 पासून सुरुवात करूया, 1920 पर्यंत करूया. 1920 पासून 1947 पर्यंत आपण अभ्यास करणार आहे आणि 1947 नंतर सुद्धा आपण जे पुनर्रचना आयोग जे आलेले आहे है ना, हैदराबाद असो, जुनागड असो, याचं सुद्धा आपल्याला अभ्यास करणं महत्त्वपूर्ण ठरणार. ठीक आहे. तर बघा हे टॉपिक्स खूप महत्त्वाचे आहे, याला कोणीही स्किप करू नका. आधुनिक भारताचा इतिहास, यासोबतच भक्ती आंदोलन 1857 पूर्वी कशा प्रकारचं चालायचं प्रशासन वगैरे, गव्हर्नर जनरल, विधवा विवाह संस्था किंवा दादाभाई नौरोजी यांच्याविषयी प्रश्न विचारतात. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट काँग्रेसचे अधिवेशन, यावर्षी सुद्धा आपल्याला यावर प्रश्न विचारलेले आहे. क्रांतिकारी जी चळवळी झालेल्या आहे, घटना झालेल्या आहे, ह्या सगळ्या, ज्यामध्ये लाहोरचा खटला कशा प्रकारे झालं, चितगाव शस्त्रागारचं कशा प्रकारे झालेला आहे, या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला करणं फार महत्त्वाचं ठरेल. त्यामुळे लक्षपूर्वक हे संपूर्ण टॉपिक्स जे आहे ते तुम्ही बघा. या व्यतिरिक्त याची PDF मी तुम्हाला प्रोव्हाइड करते व्हॉट्सअप ग्रुपवर. ठीक आहे. म्हणून लवकरात लवकर जे आहे व्हॉट्सअप ग्रुप आणि नवीन बॅच जे आहे त्याला जॉईन व्हा, जेणेकरून सुरुवातीपासून आपण अभ्यास करूया आणि येणाऱ्या सेट एक्झामला आपण 100% टार्गेट करणार. ठीक आहे. इम्पॉर्टंट काँग्रेसचे अधिवेशन, लाहोरचा खटला आहे, चितगाव आहे, लाला लाजपत राय असो, महात्मा गांधीजी असो, सुभाषचंद्र बोस, जवाहरलाल नेहरू यांच्याविषयी यावेळेस सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. बरं, भारत छोडो आंदोलन जे झालेलं याविषयी सुद्धा, किंवा मौलाना अबुल बारी, भारतीय महिला परिषद, भारतीय संविधानातील सदस्यांविषयी सुद्धा प्रश्न दिसून येतं. नागा विद्रोह आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कधी झाली, कशा प्रकारे झाली, असंही प्रश्न आपल्याला आधुनिक भारताचा इतिहास यामध्ये विचारताना दिसून येतं. यानंतर राजगोपालाचारी फॉर्म्युला काय आहे, भूदान आंदोलन इम्पॉर्टंट करा. ठीक आहे. याशिवाय गांधीजींचं जर आपण विचार केलं, गांधीजींविषयी प्रश्न आपल्याला दिसून येते आणि यावेळेस आपल्याला हरिजन सेवक संघावर प्रश्न आपल्याला दिसून आलेला आहे, बरोबर ना. त्यामुळे हे सगळं आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि स्वातंत्र्यानंतर कशा प्रकारची मंत्री परिषद होती, हा टॉपिक सुद्धा आपण अभ्यास करणार आहोत. त्यामुळे हे कोणतेही टॉपिक जे आहे तुम्ही स्किप करू नका. आता प्रश्न राहिलं युनिट क्रमांक 10, बरोबर. तर युनिट क्रमांक 10 याचं नाव आहे इतिहास लेखनशास्त्र, ज्याला आपण हिस्टोग्राफी असं म्हणत असतो है ना. हां, तर बघा इतिहास लेखनशास्त्र जे आहे यामध्ये आपण जितके पण प्रश्न आपल्याला यावेळेस बघा, बहुधा प्रश्न तुम्हाला दिसून येतं है ना, ज्यामध्ये सबल्टन्स चर्चचा इतिहास काय आहे, प्रत्यक्षवाद इतिहास लेखन काय आहे, मार्क्सवाद्यांचं काय विचारसरणी आहे, इतिहासाविषयी कशा प्रकारे आपल्याला रोमन इतिहासकार असो, युनानी असो है ना, यांचे काय पॉइंट ऑफ व्ह्यू होते, हे सगळं आपण जाणून घेणार आहे. यासाठी तुम्हाला म्हणजे रिझल्ट बघा, आता अवघ्या काही दिवसामध्येच रिझल्ट येणार, बरोबर.
त्यामुळे आपल्याला रिझल्ट लागल्याबरोबरच आपल्याला आपल्या अभ्यासाच्या तयारीला लागायचं आहे, जेणेकरून येणाऱ्या सेट एक्झामला आपण 100% टार्गेट करू शकतो. ठीक आहे. तर आय होप हे मोस्ट इम्पॉर्टंट जे आपले टॉपिक आहे ते तुम्हाला व्यवस्थितरित्या कळलेले आहे. याविषयी जर काही क्वेरीज असेल तर आपण मला व्हॉट्सअप ग्रुपवर विचारू शकता. तर अशाच प्रकारे सेशन बघत राहा. थँक्यू सो मच.